पुस्तकाचे नाव दुभंगलेला पडदा. प्रकरण 2. हज यात्रा. पाकिस्तान इंटरनॅशनल एअरवेजचे पांढऱ्या रंगाचे सुंदर विमान धावपट्टीवर एखाद्या पक्षाप्रमाणे बसले होते. चाकांच्या खुर्चीवरून उचलून मला विमानात घेण्यात आले. आता इंग्लंडमधील मुक्काम संपला म्हणून मी सुटकेचा निश्वास टाकला. आमच्या या भेटीत एक गोष्ट निश्चित झाली, ती म्हणजे मनातल्या संभ्रमाचा, अनिश्चितपणाचा निकाल लागला. आता फक्त एकच आशा उरली होती आणि आम्ही भरवेगाने तिकडेच जात होतो. हे स्थळ माझ्या स्वप्नसृष्टीत स्फटिकशुभ्र, स्वच्छ, तेजस्वी प्रकाशात मी पाहिले होते. ते मला अज्ञात होते, तेवढेच ज्ञातही होते. हे स्थळ म्हणजे पवित्र शहर मक्का. जन्माला येऊन एकदा तरी मक्केला जावे ही प्रत्येक मुस्लिम व्यक्तीची, स्त्रीची तसेच पुरुषाची इच्छा असते. विमानामध्ये आमच्या जागा पहिल्या वर्गाच्या भागात होत्या. येथेही मी माझ्या 2 दासींच्या मध्ये बसले होते. मला आधार देण्यासाठी डाव्या बाजूस सीमा बसली होती, तर मला लागणाऱ्या वस्तू नेण्या आणण्यासाठी सलीमा माझ्या उजवीकडे बसली होती. पुढील बाजूस 2 जागांवर माझे आब्बा लवंडले होते. तेथूनच ते मला प्रवासातलं शिक्षण देत होते. विमान वर वर जाण्याचे थांबले तेव्हा ते म्हणाले, आता आपण 30,000 फूट उंचीवरून उडत आहोत. मी खिडकीतून बाहेर पाहिले. तो मला आश्चर्याचा धक्काच बसला. सर्वत्र तेजस्वी, चकचकीत सूर्यप्रकाश होता. तर आमच्या खालील बाजूस ढग होते, जणू मऊ मऊ कापसांचे पुंजकेच, नववधूच्या गादीमध्ये भरावयाच्या कापसासारखे. सलीमा आणि सीमा दोघींनीही बाहेर पाहिले. त्यांच्याही तोंडून अस्फुट किंचाळी बाहेर पडली. पहा पहा, कितीतरी लोखंड हवेतून उडत चाललंय. त्यांनी आपले आश्चर्य व्यक्त केले. त्यांच्या बोलण्यात उर्दू व पंजाबी शब्दांचे मिश्रण होते आणि बोलण्याचा सूर खास झांगकडचा, आमच्या गावाकडचा होता. या साध्या भोळ्या खेडवळ मुलींना प्रत्येक गोष्टीचे नवल वाटत होते. एकाएकी विमान हवेत हेलकावे खाऊ लागले. विमानाला धक्के बसून ते उसळत होते. मी फारच घाबरले, पण वडिलांनी सांगितले, भिवू नकोस. वातावरणात कोठेतरी हवेचा दाब कमी झाला की तेथे पोकळी निर्माण होते. विमान त्या पोकळीतून जाऊ लागले की एकदम खाली येते. त्यात घाबरण्यासारखे काही नाही, सर्व ठीकठाक आहे. विमानात आणखीही यात्रेकरू होतेच. आमच्याप्रमाणेच त्यांच्या पेट्याही पांढरी शुभ्र इहराम वस्त्रे असणारच हे मी जाणून होते. हज यात्रेला गेल्यानंतर ही खास वस्त्रे परिधान करावी लागतात. आब्बांनी मला एकदा हज यात्रेचा चित्रपट दाखवला होता. यात्रेच्या महिन्यात हजसाठी मक्केला जाणारे यात्रेकरूंसाठी खास तयार केलेल्या त्या धार्मिक चित्रपटात सर्व रीतिरिवाज, परंपरांचे सुंदर रंगीत चित्रण केले होते. अरबस्तानच्या वाळवंटात आमचा धर्म जन्मास आला त्याचा इतिहास मला शिकवला होता. त्यावेळचे वातावरण, त्या घटना, ती भूमी, ते प्रसंग, सर्व काही आमच्या स्वतःच्या घराएवढे, बागेएवढे मला परिचित होते. विमानातील सेविकेचा पोशाख हिरव्या रंगाचा होता. तिच्या गळ्याखाली नावापुरताच दुपट्टा होता. तिने जेवण आणले, पण मी ते नुसते चिवडले. मी काहीच खाल्ले नाही. हे पाहून सलीमा हलकेच बोलली, बीबीजी, काही खाल्लं नाहीत तर अंगात ताकद कशी राहणार? मी मान हलवून म्हटले, मला भूक नाही. खरं तर विमानाला बसणाऱ्या धक्क्यांनी माझ्या पोटात ढवळत होते आणि पुढे प्रवासात काय घडणार याच्या विचारांनीही माझे मन अस्वस्थ झाले होते. पण माझ्या मनातील ते आशा निराशेचे द्वंद्व नोकराणीला कसे सांगायचे? आकाशात चाललेला ढगांचा पाठशिवणीचा खेळ माझ्या मनातही चालला होता. सलीमाला मी मनची गोष्ट सांगितलीच नाही. अबुधाबी येथे
आम्ही दुसऱ्या विमानात बसलो. येथे आमच्याबरोबर दूर देशाहून आलेले अनेक यात्रेकरू होते. ते कोठून आले असतील ते समजावे म्हणून मी त्यांचे पोशाख नीट निहाळून पाहिले. माझ्या शिक्षिकेने रझियाने मला चांगले शिक्षण दिले होते, म्हणून मला इराण, नायजेरिया, चीन, इंडोनेशिया, इजिप्त वगैरे देशोदेशींचे यात्रेकरू बरोबर ओळखता आले. देशोदेशींचे हे लोक पाहून वाटलं सारं जगच मक्केच्या दिशेने चालले आहे. लाऊडस्पीकरवरून खरखरत्या आवाजात इंग्रजी व अरबी अशा दोन्ही भाषात घोषणा ऐकू आली. जेद्दाचा विमानतळ जवळ आला आहे आणि आता लवकरच विमान खाली उतरेल असे विमानसेविका सांगत होती. तेवढ्यात समोरच उजाळलेले शब्द दिसले. आब्बा म्हणाले, आता आपणाला पोटाला पट्टा बांधला पाहिजे. आम्ही तसे केले. सलीमाने माझा पट्टा बांधला व आब्बांनी तो बरोबर आहे का ते पाहिले. विमानाच्या खिडकीतून मला वाळवंट दिसत होते. त्यातील काळपट तपकिरी रंगाच्या वाळूंची टेकाडे उंचवटे दिसले. उष्ण बोचऱ्या वाऱ्यांनी या उंचवट्यांच्या चंद्रकोरी झाल्या होत्या. समोर क्षितिजावर आणि खूप अंतरावर कित्येक मैलांवर डोंगर दिसत होते आणि मग आमच्या विमानाखालीच एका मोठ्या शहराचा विस्तार मला दिसला. उंच उंच इमारती, पुष्कळसे रस्ते, झाडे, हिरव्या बागा हे सारे दृष्टीस पडले. आब्बा म्हणाले, बघ बघ, त्या पाण्यामुळे वाळवंट कसं बदलून गेले. वाडी फातिमा येथून त्यांनी नळ टाकून थोड्याच वर्षांपूर्वी इकडे पाणी आणलं. मी मानेनच होकार दर्शवला. एकेकाळी अगदी मागासलेल्या गरीब शेतकऱ्यांचे, मातीच्या घरात राहणाऱ्या भटक्या बदाऊन लोकांचे, तंबूत राहणाऱ्या आणि वर्षानुवर्षे पावसाचा थेंबही न मिळणाऱ्या या लोकांचे जीवन तेलामुळे आलेल्या श्रीमंतीने अगदी पालटून गेले होते. आमूलाग्र बदललेले होते हे मी पुस्तकातून शिकले होते. विमान जमिनीवर उतरले. आब्बांचे जुने मित्र शेख साहेब आपली भली मोठी शेवरलेट गाडी घेऊन आम्हाला उतरवून घेण्यासाठी विमानतळावर आले होते. या शेख साहेबांना 8 बायका होत्या. त्यांचा मोठा वाडा होता. तेथेच ते सर्व राहत. त्यांना 13 मुली व 5 मुलगे अशी 18 मुले होती. मला वाटते त्यांना आणखीही मुले होती. काहींची लग्ने झाली होती तर काही परदेशात शिक्षण घेत होती. त्यांची स्वतःची तेल विहीर होती. त्यातून येणाऱ्या उत्पन्नातून ते ऐश आरामात राहत. शिवाय त्यांचा जमीन जुमलाही होता. शिवाय ते उंट, शेळ्या, मेंढ्या, गाई, बैल यांचीही पैदास करीत. आमचा मुक्काम शेख साहेबांच्या वाड्यातच होता. त्यांचा पाहुणचार घेता घेता त्यांचा भला मोठा संसार कसा काय चालतो ते पाहण्याची संधीही मला मिळाली. शेख साहेबांनी मला आपल्या सर्व बायकांची ओळख करून दिली. फातिमा, जोहरा, रुबिया, रुकिया इत्यादी. माझ्या सगळ्या बायका मला सारख्याच आहेत. आवडती नावडती असं काही नाही, ते म्हणाले. त्यांच्या बोलण्याचा हेतू माझ्या लक्षात आला. एखाद्या पुरुषाने एकाहून अधिक बायका कराव्या, पण त्याने प्रत्येकीला समान वागणूक दिली पाहिजे असा कुराणाचा स्पष्ट आदेश आहे, म्हणूनच ते असे बोलले. पैगंबरांना पुष्कळ बायका होत्या, पण त्यांच्या आदेशानुसार सर्वांना सारखे वागवणे, पक्षपात न करणे ही सामान्य लोकांच्या दृष्टीने जवळजवळ अशक्य अशी गोष्ट होती असे म्हणतात. म्हणूनच आमच्या देशात बहुपत्नीत्वाची चाल फारशी रूढ नाही. पण येथे तर ती चाल चांगलीच फोफावलेली दिसली आणि सर्व बायका मिळून मिसळून वागताना आढळल्या. बिल्किस नावाच्या दुभाषी स्त्रीने मला घरातील मुलींचा परिचय करून दिला. सर्वात वडील मुलगी 18 वर्षांची असावी असे मला वाटते. पाहुण्या स्त्रियांच्या खोलीत माझ्या दासींबरोबर मला जागा दिली होती. तेथेच सर्व मुली मला येऊन भेटल्या. त्यांनी मला पाकिस्तानबद्दल प्रश्न विचारले. तुमच्या देशात रस्ते आहेत? शहरे आहेत? तुम्ही काय खाता? तुमच्याकडे कोणत्या भाज्या होतात? तुमच्याकडे मुलींसाठी शाळा आहेत का? तुम्ही नेहमी असाच पोशाख करता का?
असलेच कपडे वापरता का? मला जमेल तशी मी उत्तरे दिली. तुमचा देश पाकिस्तान पाहण्यासाठी आम्ही येऊ असे त्या म्हणाल्या. तेव्हा मला बरे वाटले. मग मी त्यांची राहणी वगैरे विषयी प्रश्न विचारले. तुम्ही इकडे कशा राहता, दिवसभर काय करता वगैरे. त्यांच्या उत्तरावरून त्या विशेष काही करीत नव्हत्या असेच दिसले. शेख साहेब आपल्या बायका मुलींना घरीच ठेवीत, कोठे बाहेर नेत नसावीत. मुली चांगल्या शिकलेल्या होत्या, पण स्वतःची करमणूक करून घेणे एवढेच त्यांचे काम होते असे दिसले. गप्पा गोष्टी करणे, टीव्ही पाहणे, इंग्रजी अरबी भाषेतील हलकी फुलकी पुस्तके वाचणे हाच त्यांचा उद्योग होता. एकंदरीत त्या सुखी समाधानी दिसल्या. त्यांची प्रत्येक मागणी पुरी होत होती. त्या बिल्किस बरोबर बाजारात जात, पाहिजे ती वस्तू घेत, पैशाचे व्यवहार बिल्किस पाही. शेख साहेबांच्या बायका पाळीपाळीने बिल्किसच्या सोबतीने बाजारात जात, केव्हा दवाखान्यात जात, त्यावेळी त्या पायघोळ बुरखा घालीत, केव्हा त्या कमरेपासून दुभागलेला तुर्की पद्धतीचा बुरखाही वापरीत. एरवी शेख साहेबांचे मनोरंजन करणे, त्यांना खुश ठेवणे हेच त्यांचे मुख्य काम होते. सोन्या चांदीचा जरी, वेलबुट्टी, कशिदा काढलेला पायघोळ झगे घालून त्या गाद्या गिरद्यांवर बसत. संगमरवर फरशी असलेल्या त्या भव्य दिवाणखान्यात भिंतीच्या कडेने मोठमोठे कोच होते, पण त्यांना जमिनीवर बैठक मारणेच पसंत होते. केव्हा केव्हा त्या पाश्चात्य पद्धतीचे कपडे घालीत. त्यांच्यासाठी नवनव्या पद्धतीचे कपडे इंग्लंड, अमेरिका येथून मागवीत. त्या अंगाखांद्यावर बहुमोल अलंकार घालीत. दिवाणखान्यात सर्वत्र सुगंध दरवळत असे. चाकर नोकर तेथे अत्तराचे फवारे फवारीत. सायंकाळी झोपी जाण्यापूर्वी मला पाहुण्यांच्या बैठकीच्या खोलीत थोडा वेळ आब्बांशी बोलायला मिळाले. आब्बा म्हणाले, शेख साहेबांचे वय 65 वर्ष होते, पण नितळ त्वचेमुळे त्यांचे वय लक्षात येत नसे. त्यांचे आचार विचार जुन्या नव्याचे मिश्रण होते. त्यांना चार चौघात उठणे बसणे, दोस्तांच्या सहवासात राहणे, मेजवान्या देणे वगैरेची खूपच आवड होती. धूम्रपान करणे, काळा चहा पिणे, अरबी संगीत ऐकणे या त्यांच्या खास आवडी होत्या. प्रत्येकाने अरबी संगीत ऐकावे म्हणून ते सर्वच खोल्यांमधून ऐकवण्याची व्यवस्था केली होती. कारण घरातल्या सर्व सुखसोयींमध्ये प्रत्येकाला वाटा मिळाला पाहिजे. मग त्या गोष्टी आवडो वा न आवडो, हव्या असोत वा नसोत, असा अरबांचा रिवाज आहे. मला हे अरबी संगीत समजत नव्हते. जेवणाचा प्रसंगही मोठा लक्षणीय असे. एक अख्खे कोकरू शिजवून तयार करीत. अर्धा भाग स्त्रियांच्या तर अर्धा भाग पुरुषांच्या जेवण खोलीत नेत. जेवण खोलीत उंची राणी गालीचे अंथरलेले असत. जेवणारे बाहेर जोडे काढून मगच आतील रंगीबेरंगी गालिचांवर पाय ठेवीत. आत गोलाकार बैठक असे. टेकण्यासाठी मऊ मऊ उशा गिरद्या ठेवलेल्या असत. जेवणारे तेथेच बसत. पुढे मध्यभागी भल्या मोठ्या परातीत गरमागरम मसालेदार भात आणि वाफळणारे मांस ठेवीत. भोवताली विविध भाज्या, कोशिंबिरी, साधा भात, पोळ्या आणि हलवा किंवा पुडिंग हे पदार्थ ताटात भरून मांडलेले असत. प्रत्येकजण उजव्याच हाताने जेवी. पोळ्यांचे तुकडे तोडून खात, भाताचे घास घेत. मी माझ्या खोलीत जेवण घेतले. चार चौघींच्या नजरेसमोर गाद्यागिर्द्यांवर टेकून बसून जेवणे मला शक्य नव्हते. पण शेख साहेब अतिशय ममताळू होते. त्यांनी मला माझ्या मनाप्रमाणे वागू दिले. माझ्या खोलीमध्ये सर्व सुखसोयी होत्या. सुंदरसा गालिचा, रोपे, सुंदरशी गोलाकार आच्छादित खिडकी, भला मोठा आरसा आणि आधुनिक साधनांनी सुसज्ज स्नानगृह. पाहुणचार करण्यावर अरब लोकांचा विशेष कटाक्ष असतो. पाहुणचार या प्रथेची पाळेमुळे त्यांच्या मूळच्या जीवन कलहात खोलवर रुजलेली आहेत. तेव्हाच्या काळी वाळवंटी प्रदेशात एखाद्या बदाऊनाने आश्रय देण्यावरच एखाद्याचे जीवन अवलंबून असे. एरवी निर्जन वाळवंटात मरण्या वाचून गत्यंतर नव्हते. असे सांगतात की पूर्वीच्या काळी वाळवंटी प्रदेशातील एखादा शेख पाहुण्याचे प्रथम स्वागत करी आणि मग 3 दिवसांनी त्याचे नाव, गाव, कामकाज वगैरेची विचारपूस होई. आमचे शेख साहेबही ही परंपरा पाळण्यात तसूभरही कमी पडले नाहीत. त्यांनी आपल्या घरातील साऱ्या सुखसोयी आम्हाला दिल्या.
एवढेच नव्हे तर आमच्या मुक्कामात त्यांनी आम्हाला मोटार गाडीही चालकासह आमच्या दिमतीला दिली. म्हणूनच आम्हाला सुंदर जेद्दा शहर थोडे तरी पाहता आले. आब्बा मोटरीत पुढे शुभ्र पोशाख केलेल्या चालकाजवळ बसले होते. चालकाचे नाव होते काजी. मी मागे बसून पडदे लावलेल्या मोटारीच्या खिडक्यातून शहर पाहिले. जिकडे तिकडे यात्रेकरूंचे जथ्थे दिसत. बंदरात येणाऱ्या प्रत्येक जहाजातून तसेच नव्या विमानतळावर उतरणाऱ्या विमानातून यात्रेकरूंचे तांडेच्या तांडे शहरात येत होते. शहरात जागोजाग जुन्या नव्याचे मिश्रण दिसत होते. आमच्या काजी ड्रायव्हरने आम्हाला अशा खूप गोष्टी दाखवल्या. किंग अब्द अल अजीज रस्त्यावर 10 मजली इमारती दिसल्या. रस्त्यात भल्या मोठ्या अमेरिकन गाड्यांच्या बरोबरीने माल वाहून नेणाऱ्या गाढवांचे तांडेही होते. आम्ही रस्त्याच्या कडेला असलेला सुक बाजार पाहिला. येथे कॉफीपासून गालिच्यापर्यंत कोणतीही वस्तू मिळे. मक्केतून आणलेला पवित्र जलही येथे विक्रीस ठेवले होते. तसेच पाश्चात्य देशातील वस्तू मिळणारी दुकानेही येथे होती. आम्ही जुने शहरही पाहिले. येथे व्यापाऱ्यांच्या मोठमोठ्या दिमागदार हवेल्या होत्या. त्यापैकी काही मोडकळीस आल्या होत्या. बहुतेक वाडे दगडी, उंच आणि भव्य होते. हवेल्यांचे सज्जे जाळीदार होते. तेथून जनानखान्यातील स्त्रिया रस्त्यातील मौज, रहदारी पाहत, पण त्या कोणाला दिसत नसत. शहराच्या बाहेरच नव्या वसाहती झाल्या होत्या. तेथील घरे छोटी, कमी किमतीची होती. तेल नव्हते तेव्हा गरिबी, दारिद्र्य होते. अनेक अडचणी होत्या, काजी म्हणाले. पण आता तेल आहे, खाण्यापिण्याची रेलचेल आहे, मुलांना शिक्षण मिळते. एका ठिकाणी जमिनीतून तेल काढले जात होते. तेथे आम्ही थोडा वेळ थांबलो. मला तेथला वास मुळीच आवडला नाही. मक्केला जाताना शेख साहेबांनी आम्ही त्यांची गाडी व ड्रायव्हर घ्यावा असा आग्रहच धरला. त्यांच्या सौजन्यानेच आमचा प्रवास मजेत सुखाने पार पडला. आब्बांनी त्यांचे आभार मानण्यासाठी छोटेसे भाषणच केले. तुमचे औदार्य, मैत्री आणि मोठे मन यामुळेच आमचा प्रवास सोपा आणि सुखीचा होणार आहे. शेख साहेबांनी कोणत्याही पाहुण्याचे असेच आगत स्वागत केले असते, पण त्यांनी आमचा विशेष पाहुणचार केला हे मला माहीत होते. ते आमच्या कुटुंबाचे जुने मित्र तर होतेच, पण आब्बांचा व त्यांचा व्यापारही होता. आमचा भाग उत्तम प्रकारच्या शेळ्या मेंढ्यांसाठी प्रसिद्ध आहे. या व्यापारात त्यांची भागी होती. आम्ही अगदी सकाळीच प्रार्थना आटोपल्यावर मक्केकडे निघालो. वाटेत दिसेल ते सर्व नीटपणे पाहता यावे म्हणून आम्ही लवकर प्रवास सुरू केला. जेद्दापासून मक्केपर्यंतच्या 45 मैलांचा प्रवास चांगला झाला. एका वेळी 4 गाड्या जातील असा रुंद रस्ता होता. आमच्या बाजूने टॅक्सी, ट्रक, बस अशा विविध वाहनातून यात्रेकरूंची मक्केकडे नुसती रीघ लागली होती. पायी जाणाऱ्यांची संख्याही बरीच होती. वाढत्या उन्हाच्या झळा सहन करीत ते अगदी निर्धाराने वाटचाल करीत होते. जवळ पैसा नव्हता म्हणून तेही पायपीट करीत नव्हते, तर हागार आणि इस्माईल यांना निवारा मिळावा म्हणून अब्रामाने केलेल्या प्रवासाची स्मृती म्हणून ते पायी चालले होते. मी वरकरणी दाखवले नाही तरी मनातून मात्र माझ्या अपंगपणामुळे मला बरे वाटत होते, कारण त्यामुळेच तर मला भर कडाक्याच्या रणरणत्या उन्हातून चालावे लागणार नव्हते. हज यात्रेला जाताना स्वार्थीपणाची नव्हे तर संपूर्ण त्यागाची आणि समर्पणाची वृत्ती पाहिजे हे मला माहीत होते. म्हणून मी मनातल्या विचारांना वाट करून दिली नाही, उगाच बसले. काजी ड्रायव्हरने रस्त्याच्या कडेला ठिकठिकाणी असलेले पाण्याचे नळ दाखवले. तसेच यात्रेकरूंना नीट रस्ता दिसावा म्हणून उंच खांबांवर विजेचे दिवेही लावलेले होते. ही सर्व व्यवस्था राजेसाहेबांनी केली आहे. ते स्वतः, त्यांचे मंत्री व राजपुत्र यांच्यासह दरवर्षी यात्रेचे उद्घाटन करण्यासाठी येतात. पवित्र ठिकाणी त्यांनी पुष्कळ सोयी सुधारणा केल्या आहेत. शहरापासून 15 मैल अंतरावर आलो तेव्हा आम्हाला ठिकठिकाणी अशा सूचना दिसल्या: निषिद्ध क्षेत्र,
फक्त मुस्लिमांनाच प्रवेश. प्रवेशद्वारापाशी बंदूकधारी सैनिक होते. ते लोकांची प्रवेशपत्रे तपासून पाहत. आमचा ड्रायव्हर त्या सैनिकांबरोबर बोलला. मग त्यांनी आम्हाला गाडीसह पुढे जाऊ दिले. येथून आमचा प्रवास अगदी संथ गतीने झाला. घाट चढून आम्ही टेकड्यांवर चाललो होतो. दोन्ही बाजूला शुभ्र पोशाख घालून पायी चालणाऱ्या यात्रेकरूंची प्रचंड गर्दी होती. साराने आपली दासी व तिचा मुलगा यांना घरातून हाकलून दिल्यानंतर अब्राहम त्यांना घालवीत गेला. त्याच वाटेने हे यात्रेकरू आता चालत होते. प्रत्येकाच्या मनात त्या प्रसंगाची आठवण होती. पवित्र कुराणातील प्रार्थनांचा घोष आमच्या कानी येत होता. त्याचबरोबर अल्लाखेरीज कोणी देव नाही, मोहम्मद अल्लाचा एकच पैगंबर आहे, ही घोषणाही एकसारखी ऐकू येत होती. आम्ही एक वळण पार करून पुढे गेलो. तो आम्हाला खालील बाजूस सखल टेकडीचे भागात असलेल्या पवित्र नगराचे दर्शन झाले. शहर पांढरे शुभ्र होते. उन्हात चमकत होते. सकाळची वेळ असूनही उन्हाचा कडाका चांगलाच जाणवत होता. ड्रायव्हरने गाडी थांबवली आणि आमच्या मुखातून आपसुकच यात्रेकरूने उच्चारायचे शब्द उमटले. लबायका अल्लाहुमा लबायका. हा मी येथे तुझ्या सेवेसाठी आलो आहे. हे अल्ला, मी तुझ्याच सेवेसाठी येथे आहे. तुझ्या सेवेसाठीच मी येथे आलो आहे. तुझा कोणी भागीदार नाही. हा मी तुझ्या सेवेसाठी येथे आहे. या जगाची सर्व सत्ता, संपत्ती आणि गौरव तुझेच आहे. तुझ्या समान दुसरा कोणी नाही. मोहम्मदची नगरी. वडील म्हणाले, पहा, पैगंबर स्वतः याच रस्त्यातून संदेश देत. माझ्या मनात अद्भुत शांती जाणवली. भविष्यकाळाची चिंता, काळजी दूर झाली. मीही या सर्व यात्रेकरूंसारखी आहे. ते व मी एकच आहोत असे मला वाटले. त्यांच्याप्रमाणेच मीही अदृश्य शक्तीच्या शोधात होते. शहराभोवतीच्या 7 टेकड्या होत्या. तशीच ती शक्तीही सनातन व गूढ होती.